या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सारंग सावलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण सावली त्याला थांबवते आणि म्हणते की सारंग सर, आपण अजून कुलदेवीचं दर्शन घेतलेलं नाहीये. आणि मग त्यानंतर ती खोलीतून बाहेर निघून जाते. आणि त्यावेळी सारंग मात्र मनाशी म्हणत असतो की अजूनही असं काहीतरी आहे ज्यामुळे सावलीमध्ये आणि माझ्यामध्ये हा दुरावा आहे, आणि ते नक्की काय आहे हे मला लवकरात लवकर शोधून काढायलाच हवं. तर दुसरीकडे जेव्हा सोहम त्याच्या खोलीत येतो तेव्हा तारा रागातच त्याच्याकडे पाहत असते. सोहम तिच्याशी बोलायला जातो, पण ती सरळ झोपून घेते आणि हे पाहून मग सोहमसुद्धा झोपी जातो. पण त्यामुळे तारा चिडते आणि रागातच त्याला विचारते की लागली का तुला झोप. त्यामुळे मग सोहमसुद्धा उठून बसतो आणि मग पुन्हा त्या दोघांमध्ये वाद सुरू होतात. तारा सोहमवर खूप चिडलेली असते आणि त्याला म्हणत असते की तुझ्या सावली वहिनीचं कौतुक करून झालं का? आत्ता वेळ भेटला का तुला माझ्यासाठी? आणि हे ऐकून सोहम म्हणतो की तारा, अगं तू आता अशी का वागतेस? मी ज्या ताराला ओळखत होतो ना, त्या ताराचा स्वभाव असा नव्हता, पण आत्ता तुझा स्वभाव बघून मला खरंच असं वाटते की तुझ्याशी लग्न करून मी चूक केली आहे. आणि हे ऐकून ती तारा अजूनच चिडते आणि मग त्या दोघांचं भांडण वाढतच जातं. सोहम ताराला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण तारा सतत त्याला सावलीवरून काही ना काही बोलत असते, टोमणे मारत असते आणि त्यामुळे सोहम खोलीतून बाहेर निघून जातो. दुसरीकडे बबलू किचनमध्ये जाण्यासाठी निघालेला असतो, पण तितक्यात त्याला पायरीवर सोहम बसलेला दिसतो. तो हसतच त्याला विचारतो की काय सोहमराव, तारा मॅडमने रूममधून बाहेर काढलं की काय? तर सोहम म्हणत असतो की नाही रे बबलू, मीच खोलीतून बाहेर निघून आलो. मला ना आता खरंच खूप कंटाळा आला आहे, पण तू कुठे चाललाय? आणि त्यावेळी बबलू म्हणतो की अरे मला ना खूप भूक लागली आहे, त्यामुळे बघायला चाललोय किचनमध्ये काही शिल्लक आहे की नाही. तर सोहम म्हणतो की मला सुद्धा भूक लागली आहे, आपण बघूयात, नक्कीच काहीतरी असेल. पण बबलू म्हणतो की मला तर तसं वाटत नाही, कारण त्या जयंतीने ना सगळं संपवलंय. आणि हे ऐकून सोहम डोक्यालाच हात लावतो आणि मग ते दोघेजण नूडल्स बनवण्यासाठी किचनकडे जाण्यासाठी निघतात. तर किचनमध्ये जयंती चोरून केक खात असते, पण तितक्यात तिला ऐश्वर्याची चाहूल लागते आणि मग ती किचनमध्येच एका बाजूला लपून बसते. तर ऐश्वर्या ती पावडर टाकून अमृतासाठी दूध बनवत असते आणि त्याच वेळी सोहम आणि बबलूही त्या ठिकाणी येतात. ते ऐश्वर्याला विचारत असतात की वहिनी, तुम्ही इथे काय करताय? पण ऐश्वर्या त्यांनाच रागात म्हणते की माझं जाऊ द्या, पण तुमचं इथे काय काम आहे? आणि त्यावेळी ते दोघे सांगतात की आम्हाला खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही इथे आलोय. आणि मग ऐश्वर्या काही न बोलता तेथून निघून जाते. तर ती जयंती अजूनही लपूनच बसलेली असते. आणि मग त्यानंतर सोहम आणि बबलू नूडल्स बनवायला सुरुवात करतात, पण त्या गडबडीमध्ये तिथे ठेवलेली भाजी चुकून त्या जयंतीच्या अंगावर पडते आणि त्यामुळे जयंती घाबरते आणि मोठ्याने ओरडते. तिच्या डोक्यावर सगळी भाजी पडलेली असते, तोंडाला केक लागलेला असतो आणि तिची अशी अवस्था बघून सोहम आणि बबलूही मोठ्याने ओरडतात आणि चोर चोर म्हणू लागतात. तर जयंती म्हणत असते की मी नाही तर तुम्ही चोर. आणि त्यांचा आवाज ऐकून सावली, सारंग त्या ठिकाणी येतात. जेव्हा ते जयंतीची अवस्था पाहतात तेव्हा त्या दोघांनाही हसू येतं. तर जयंती पटकन तेथून पळून जाते आणि मग सावलीचं लक्ष जयंती चोरून खात असलेल्या केककडे जातं आणि ती डोक्यालाच हात लावते. मग सारंग या दोघांना विचारतो की तुम्ही इथे काय करताय? तर ते सांगत असतात की अरे दादा, आम्हाला खूप भूक लागली आहे, म्हणून नूडल्स बनवण्यासाठी आलो होतो. आणि ते ऐकून सावली म्हणते की इतकंच ना, मग तुम्ही जाऊन बसा, मी तुमच्यासाठी नूडल्स बनवते. त्यामुळे बबलू आणि सोहम खुश होतात. तर सारंगही म्हणतो की सावली, जर तू बनवणार असशील तर मग मी सुद्धा नक्की खाईल. आणि त्यावेळी सावली हसतच हो म्हणते आणि नूडल्स बनवायला सुरुवात करते. दुसरीकडे अमृता फोनवर तिच्या मैत्रिणीसोबत बोलत असते आणि त्यावेळी बोलत असताना तिची मैत्रीण तिला सांगते की आज कुलकर्णींकडे पूजा होती. आणि ते ऐकून अमृता म्हणते की प्रत्येक वेळी तर ते मला पूजेसाठी निमंत्रण देतात, मग यावेळी त्यांनी का नाही बोलावलं? आणि त्यावेळी मग तिची मैत्रीण म्हणते की अगं, त्यांचं असं म्हणणं होतं की तुला मूल नाही आहे ना, त्यामुळे जर तुला बोलावलं तर अपशकुन होईल. आणि हे ऐकून अमृताला खूप वाईट वाटतं. तर तिची मैत्रीण तिला समजावते की अमृता, तू खरंच या सगळ्याचा विचार नको करू, वाईट नको वाटून घेऊ. पण अमृताला खूपच त्रास होत असतो. ती फोन कट करते. तितक्यात ऐश्वर्या दूध घेऊन त्या ठिकाणी येते, मात्र अमृता रडतच तेथून निघून जाते. इकडे सारंग, सोहम आणि बबलू नूडल्स खात असतात आणि सावलीचं भरभरून कौतुक करत असतात.
आणि त्याचवेळी अमृता रडतच हॉलमध्ये येते. तिच्या पाठोपाठ ऐश्वर्याही येते. अमृताला रडताना पाहून ती घाबरते आणि तिला विचारू लागते की काय झालं आहे वहिनी. आणि त्या दोघींचा आवाज ऐकून मग किचनमध्ये असणारे हे चौघेजणसुद्धा बाहेर जाण्यासाठी निघतात. इकडे ऐश्वर्या अनेकदा अमृताला विचारत असते की वहिनी काय झालं आहे, प्लीज मला सांग. पण अमृता काही बोलतच नाही, ती फक्त रडत असते. आणि मग सावली तिच्याजवळ जाते. ती तिला विचारू लागते की वहिनी काय झालं आहे, प्लीज सांगा, तुम्हाला कोणी काही बोललंय का? तर अमृता रडतच म्हणते की सावली, माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाहीये का? मला मूल नाहीये म्हणून मी अपशकुनी आहे का गं? आणि अमृताचा हा प्रश्न ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. सावली विचारते की वहिनी हे काय बोलताय तुम्ही? आणि मग अमृता तिला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते, त्या समाजामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना मूलबाळ नाही. काही स्वतःच्या मर्जीने मूल होऊ देत नाही, तर काहींना काही मेडिकल कंडिशन असतात. पण म्हणून समाजाने अशा स्त्रियांसोबत असं वागायचं का गं? मला मूल नाहीये म्हणून काय आम्ही परिपूर्ण होऊ शकत नाही का? आणि त्यावेळी ऐश्वर्या म्हणते की हे बघ वहिनी, तू वाईट वाटून घेऊ नको. कसं आहे ना, समाजाचे विचार आपण नाही बदलू शकत. त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू दे. तू उगाच रडून स्वतःला त्रास करून नको घेऊ. मात्र अमृताला खूप त्रास होत असतो, ती रडत असते. तर ऐश्वर्या म्हणत असते की बघ, मी तुला रोज दुधातून पावडर देते ना, एक ना एक दिवस तुलासुद्धा मूल नक्की होईल. तर अमृता म्हणत असते की ऐश्वर्या, अगं मी रोज चुकता ते दूध पिते, पण बघतेस ना काहीच फरक पडत नाहीये. आणि त्यांचं हे बोलणं ऐकून त्यावेळी बबलू मात्र घाबरतो, कारण त्याने जे काही केलेलं असतं ते आठवतं. आणि मग तो पुढे जातो आणि अमृताला म्हणू लागतो की वहिनी मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. त्यामुळे सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात. आणि मग बबलू सांगतो की माझ्याकडून ऐश्वर्या वहिनी, तुला जी पावडर देते ना ती सांडली होती, आणि म्हणून मग मी त्या पावडरमध्ये एक दुसरीच पावडर मिक्स करून ठेवली होती. आणि हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर ऐश्वर्या खूप चिडते. बबलूचा सरळ हात पकडते आणि त्याला या गोष्टीचा जाब विचारते. त्याचसोबत ती त्याच्यावर हातही उगारते. पण सारंग तिला थांबवतो आणि म्हणतो की वहिनी, तू बबलूवर हात उचलू शकत नाही. तर सोमही म्हणत असतो की वहिनी, अगं अमृता वहिनी काहीच बोलत नाहीये, मग तू इतका त्रागा कशासाठी करते? मान्य आहे बबलूकडून चूक झाली, पण त्यात एवढं काय आहे? आणि त्यावेळी ऐश्वर्या म्हणते की हे बघ, मी ती पावडर ना एका वैद्यबुवांकडून घेऊन येते. ती कोणालाही अशी पावडर देत नाही. मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली होती, तेव्हा त्यांनी दिली होती. आणि या पावडरमुळे ना अनेक बायकांना मुलं झाली आहेत. त्यामुळे तुम्ही गप्प बसा. जर तुम्हाला काही कळत नाही ना, तर उगाच मध्ये मध्ये बोलू नका. मात्र त्यावेळी सारंग म्हणतो की वहिनी, तू कशाला इतका त्रास करून घेते? आम्हाला माहिती आहे तुला अमृता वहिनीची काळजी आहे, पण एवढा त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे ऐश्वर्या गप्प बसते. आणि मग सारंग अमृतालाही म्हणतो की वहिनी, जर मूल नाही झालं तर तू काय आनंदी राहू शकत नाहीस का गं? आम्ही सर्वजण आहोत ना तुझ्यासोबत. या आधीसुद्धा आमचं तुझ्यावर खूप प्रेम होतं आणि यापुढे सुद्धा राहील. आणि सारंगचं बोलणं ऐकून मग अमृताही शांत होते. सावलीसुद्धा तिला समजावते. आणि मग ते सगळेजण तेथून निघून जातात. ऐश्वर्या मात्र घाबरलेली असते. तिला भीती वाटत असते की अमृताने ती पावडर खाल्लेलीच नाहीये, तर आता नक्कीच तिला मूल होऊ शकतं. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सावली किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तितक्यात जयंती त्या ठिकाणी येते आणि पुन्हा फ्रीज उघडून केक शोधायला सुरुवात करते. पण त्यावेळी सावली तिला स्पष्टपणे म्हणते, वहिनी, तुम्ही काल रात्री चोरून जो केक खात होता ना, तो आता फ्रीजमध्ये नाहीये. आणि हे ऐकून जयंती खूप चिडते. ती म्हणत असते की सावली, तुझी हिंमत कशी झाली मला चोर म्हणायची? आणि ते ऐकून सावली म्हणते, वहिनी, तुम्ही इथे जे काही वागताय ना, त्यामुळे आपल्या घराचं नाव खराब होतंय. एक वेळ आपण आपल्या भागवतांच्या घरी असतो ना, तर मी तुम्हाला खाण्यापिण्यावरून कधीच काही बोलले नसते. पण हे माझं सासर आहे आणि जर तुम्ही अशाच वागत राहिलात ना, तर मला खरंच ते सहन होणार नाही आणि मी ते सहन करणारही नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. जयंती मात्र रागातच तिच्याकडे बघत असते. दुसरीकडे अमृताला खूप अस्वस्थ वाटत असते, चक्कर येत असते, मळमळत असते. तितक्यात ऐश्वर्या त्या ठिकाणी येते. ती अमृताला विचारू लागते की तुला नेमकं होतंय तरी काय, आणि डॉक्टर काय म्हणाले? अमृता म्हणते की मी डॉक्टरांना कळवलं होतं, ते म्हणाले की 2 दिवसांनंतर रिपोर्ट येतील. आणि मग ती तेथून निघून जाते. तर ऐश्वर्याला भीती वाटू लागते की नक्कीच अमृता प्रेग्नेंट असणार. दुसरीकडे सावली किचनमध्ये स्वयंपाक करत असताना अमृता त्या ठिकाणी येते आणि तीसुद्धा सावलीला मदत करू लागते. त्यावेळी तिचं लक्ष मात्र दुसरीकडेच असतं. त्यामुळे सावली विचारते की वहिनी, काय झालं आहे? तुमच्या मनात काय सुरू आहे, सांगा ना मला. आणि मग अमृता रडतच म्हणते की सावली, अगं मी फक्त ना एका सुखी संसाराचं स्वप्न पाहिलं होतं. माझं लग्न झाल्यानंतर राजकुमार माझ्याशी खूप प्रेमाने वागायचे. आमचा सुखाचा संसार सुरू होता. पण आता तसं काहीच नाही आहे गं. फक्त मोजून काही दिवस ते माझ्या जवळ येतात
ते सुद्धा फक्त मुलासाठी, बाकी काहीच नाही. आमच्यात थोडंही प्रेम शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि ते ऐकून सावलीलाही वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.